कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अपर्णा, तू आज पण घेऊन जाणार का त्याला ऑफिसला? हा वहिनी, चालेल ना तुम्हाला? हा जा जा ना, काय एवढं नाही तर. अहो कशाला एवढ्या गर्दीत कामाच्या ठिकाणी? वहिनी, अहो ते आप्पीचं बाळ आहे आता, तुमचं नाहीये. ए सुजा, काहीतरी काय बोलतोय? हाय का? काहीतरी बोललोय का मी? खरं तीच बोललोय की. हो त्यांचंच आहे, माझं काही म्हणणं नाही त्याविषयी. फक्त त्याला माझ्यापाशी राहू द्यात. घरी राहिलं की कसं. हा वहिनी, तुमचं बरोबर आहे, मला कळतंय. पण आता अमोलचा पण विचार केला पाहिजे ना. म्हणजे आप्पी अमोलला ऑफिसला घेऊन चालली, कारण आता अमोलला आईची गरज आहे. म्हणजे त्याला आता आईचं दूध मिळालं पाहिजे, तरच त्याची वाढ नीट होईल ना. म्हणून फक्त. वय रुपाली, अगं काही महिने तरी अंगावरचा प्यायला पाहिजे तो. आणि एवढे दिवस त्याला मिळालं नाही म्हणल्यावर आपण त्याचा विचार करायला पाहिजे ना. स्वप्नील, रुपाली, जाऊ द्या अमोलला आप्पी संग. बरोबर आहे, जा घेऊन त्याला. ते तर मी नाही देऊ शकत ना, ते काय माझ्या नशिबात नाही. ताई, अहो असं नका ना म्हणू तुम्ही. मी आता बरोबर तोच मुद्दा काढला म्हणल्यावरती त्या काय बोलणार आहेत? झालं, आता सुखाने खाता तरी येईल. सकाळ सकाळीच बाळाचा विषय मिटलाय. सुजा, आई, काल रात्री काय वेगळं झालं होतं का? रुपाली रुपाली अगं रुपाली. तुझ्या बघ बरं, तिला वाईट वाटलं का नाही? सरकार, सुजय बोलल्याचं वाईट वाटलं नाहीये ताईंना. आपली बाळाला घेऊन गेली ना, त्याचं वाईट वाटलंय. उगाच तुम्ही सगळं सुजयवर ढकलू नका. अगं हो, पण तो परत बोलला तर. सुजय, तू म्हणतोस ना ते बरोबर आहे. सगळं तुझ्यावर ढकलतात. अगं गपकी पिऊ. आता तू कशाला आणि वाकड्यात बोलतेस? मी नाही काय वाकड्यात बोलते, सरकार बोललेत. आई, तू आमच्याशी का बोलतीये? अहो मला काम होतं तुमच्याकडं. नाही नाही, आता नको. आता मी विनयाबरोबर शेतात चाललोय. येऊ ना रे विनय? हा तर चालतंय की दादा. चल चल, मस्तपैकी बांधावर गप्पा मारू, काम करू. हा दिवस कसा जाईल तेच कळायचं नाही बघ. अरे चल चल. हे सरकार काका बरोबर शेतात कशाला गेलं असेल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.